पैसे खावे कुठं हे कळत नाही। छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी पैसे खाणाऱ्यांनो, शेकडो वर्षापासून आपल्या बापजाद्यांनी जे बांधून ठेवलं ते अजून टिकतं। अवघ्या 8 महिन्यात जर स्मारक कोलॅप्स होतं, कोसळतं, तर या दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे। इथंच तुम्ही असेच कोसळून पडताल, नियती तुम्हाला माफ करणार नाही। गटारीचे नाल्यांचे पैसे तुम्ही खाता, पाण्याचे पैसे खाता, थोडं शेण खायचं पण शिका। जय शिवराय। मी सचिन हवळे पाटील। सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवरायांचं स्मारक कोसळलं आणि ते स्मारक जे कोसळलं तर जे शिवभक्तांच्या काळजावर जे आघात झाला तो कदापि निघू शकत नाही। तुम्ही किती जरी स्मारक बांधले तरी ते होऊ शकत नाही। अवघ्या 8 महिन्यात जर स्मारक कोलॅप्स होतं, कोसळतं, शेकडो वर्षापासून आपल्या बापजाद्यांनी जे बांधून ठेवलं ते अजून टिकतं आणि आताच्या 8 महिन्याचं जर टिकत नाही तर या दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे। पैसे खावे कुठं हे कळत नाही। छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी पैसे खाणाऱ्यांनो, तुम्हाला याच जन्मी फेडावं लागल। नियतीचा खेळ फार बेकार असतो। इथंच तुम्ही असेच कोसळून पडताल, नियती तुम्हाला माफ करणार नाही। कुठे पैसे खाव्याचं भान ठेवलं गेलं पाहिजे। गटारीचे नाल्यांचे पैसे तुम्ही खाता, पाण्याचे पैसे खाता, आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे पैसे तुम्ही खाता, खताचे पैसे खाता, पीक विम्याचे पैसे खातात, अपघातग्रस्तांचे पैसे खातात, बेवारसांचे पैसे खातात, निराधारांचे पैसे खातात। कशात पैसे खायला पाहिजे हे कळालं पाहिजे। थोडं शेण खायचं पण शिका। छत्रपती शिवरायांच्या स्मारकामध्ये तुम्ही जो घोटाळा केला, 8 महिन्यात जर ते स्मारक कोसळतं, दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे। पण मी शिवभक्तांना एक विनंती करतो, तुम्हाला जो त्रास झाला, जे तुम्हाला छत्रपती शिवरायांबद्दल हे आहे त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही। पण यामध्ये तुम्ही ज्या दोषींवर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मागणी करा, पण छत्रपती शिवरायांचे जे फोटो आणि व्हिडिओ आपण व्हायरल करताय त्यामुळे आपण छत्रपती शिवरायांचा हा अपमान करत आहे। आपण छत्रपती शिवरायांची ते फोटो जे आहेत ते कृपया शेअर करू नका। त्यामुळं अजून म्हणजे भावना लोकांच्या जागृत होत आहेत, उत्तेजित होत आहे। कृपया कायदा सुव्यवस्था आपण राखायला पाहिजे। काही लोक हे पुन्हा हे वाद उफाळून काढण्यासाठी, जातीय दंगली घडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। तर आपण निश्चित जरूर नोंदवा। ज्या लोकांनी यामध्ये भ्रष्टाचार केला असेल त्यांच्यावर कारवाईची मागणी आपण जरूर करू शकता। पण छत्रपती शिवरायांचे ते जे फोटो आहेत आणि ते व्हिडिओ आहेत, कृपया कुणी जर पाठवले असतील तुम्हाला तर ते ताबडतोब डिलीट करा, ते पुढे शेअर करू नका। आपण महाराजांचा अपमान आपण तरी आता करू नका। या लोकांनी, गेंड्याच्या कातडीच्या लोकांनी अपमान केलेला आहे। 8 महिन्यात स्मारक कोसळलेलं आहे। त्यामुळे या राजकारणाचा आम्हाला ईट येतो म्हणून आम्हाला राजकारणात जाण्याची इच्छा नाही। मनोज जरांगे पाटील नेहमी म्हणतात आपल्याला राजकारणाशी देणं घेणं नाही। हेच कारण आहे, राजकारणात गेल्यावर हे असे लोक यामध्ये राजकीय लोक असू शकतात, अधिकारी लोक असू शकतात, बाबू लोक, यामुळं आपला छत्रपती शिवरायांचे गड किल्ले हे राखू शकत नाही, त्याचं पुनर्वसन करू शकत नाही, त्याचं उद्धार करू शकत नाही। आणि स्मारक जे उभारलेले आहे 8-8 महिन्यात कोलॅप्स होते। अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक होणार होतं, त्याचं काय झालं कुणी विचारत नाही, त्याबद्दल बोलत नाही। त्याचं बी किती वेळा उद्घाटन झालं। तर छत्रपती शिवरायांचा अपमान हा महाराष्ट्र कधी सहन करणार नाही। कायदा सुव्यवस्था सगळ्यांनी राखायची आहे। आणि जे व्हिडिओ आणि जे फोटो ते आलेले आहेत, कृपया विनंती आहे बांधवांनो तेवढे डिलीट करा। तुम्ही निषेधाचे वेगळे ज्या व्यक्तीच्या विरोधात तुम्हाला निषेध करायचा असेल ते बनवा, पण छत्रपती शिवरायांचे ते फोटो ताबडतोब डिलीट करा। जय शिवराय।